डोंबिवली महानगर पालिका 2025-2026 की चुनावी प्रक्रिया अब अंतिम चरणों में पहुंच गई है। महानगर पालिका के 31 प्रभागों के लिए होने वाले मतदान 15 तारीख को होंगे। ऐसे में हर पैनल के उम्मीदवार जनता तक पहुंचने के लिए एड़ी चोटी का जोर लगा रहे हैं। महानगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार से पैनल नंबर 14 अ से भाग्य आजमा रही श्रीमती मीनाक्षी जयंत आहेर ने लोगों से मतदान मांगने के लिए सभा, कॉर्नर मीटिंग, रैली कर के पूरे 14 नंबर पैनल में भ्रमण किया है। इस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार के पैनल में 3 उम्मीदवार है, जिसमें एक महिला मीनाक्षी आहेर है, तो क में नितिन सालवे है, तो 14 ड में सागर अडूरकर है। भाग्य आजमा रहे हैं। जी वार्ता के लिए चंद्रकांत मोटे की रिपोर्ट। इस प्रचार रैली में शोभा म्हात्रे, ठाणे जिला ग्रामीण ओबीसी अध्यक्ष, कुसुम गेड़ाम प्रदेश सचिव, जयश्री संगीता, कल्याण डोंबिवली जिला अध्यक्ष, सारिकाताई गायकवाड़, सुनीताताई देशमुख, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष सपना धनगर, विधानसभा सचिव शुभांगीताई येवले, विधानसभा कल्याण पूर्व उपाध्यक्षा संगीताताई भालेराव, जयश्रीताई वाघमारे तसेच सहित अन्य महिलाएं उपस्थित थी। पक्षाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आपली निशाणी तुतारी 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 आपली निशाणी तुतारी 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 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा। नमस्कार, मी मीनाक्षी जयंत आहेर, प्रभाग क्रमांक 14 अ मधून राष्ट्रवादी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाच्या माध्यमातून तुतारी या निशाणीवर अनुसूचित जाती महिला या प्रभागामधून उमेदवारी लढत आहे। माझ्यासोबत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी प्रभाग 14 अ मधून मी मीनाक्षी जयंत आहेर, प्रभाग 14 क मधून नितीन साळवे आणि प्रभाग क्रमांक 14 ड मधून प्रसाद अडूळकर अशी तिरंगी लढत या ठिकाणी आहे। एकत्रितपणे आम्ही सामोरं जात आहे तुतारी या निशाणीवर। या ठिकाणी आम्हाला स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोकांना बदल हवा आहे आणि विकास देखील हवा आहे, कारण वर्षानुवर्षे कल्याणपूर्वची स्थिती जी आहे त्याच स्थितीमध्ये आजही कल्याणपूर्व आहे। वेगवेगळ्या ठिकाणी कल्याण पश्चिम, हाजी मलंग रोड या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास झालेला दिसत आहे, पण कल्याणपूर्व आणि या ठिकाणचा जो 14 अ प्रभाग आहे या ठिकाणी मागासलेला विभाग असल्या कारणाने या ठिकाणी सगळीकडे मागासले पण दिसत आहे। चाळींचं वास्तव्य जास्त असल्यामुळे चाळींची दुर्व्यवस्था झाली आहे, पाण्याची दुर्व्यवस्था आहे, अवेळी येणारं पाणी, त्याचबरोबर चाळींमध्ये तोडफोड खूप ठिकाणी झालेली आहे आणि अशाच ठिकाणी या वर्षानुवर्षे ही लोक राहत आहेत आणि या ठिकाणी विकासाची अतिशय आवश्यकता आहे आणि आरोग्याची देखील त्यामुळे हेळसांड झालेली आहे। या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे आरोग्याची देखील हेळसांड आहे। आपल्या कल्याणपूर्व भागामध्ये आरोग्य म्हणायचं झालं तर आपल्याकडे फक्त एक दवाखाना आहे, तोही शासकीय दवाखाना म्हणायचं झालं तर त्या माध्यमातून लोकांना पुरेशी व्यवस्थापन मिळत नाही आणि जर आपण या ठिकाणी नव्यान पद्धतीचे दवाखाने बांधले आणि दवाखाने बांधण्या इतकी जर आपल्याकडे व्यवस्थापन नसेल तर आपण मोबाईल फिरते दवाखाने जर आपण एक दिवसासाठी एक विभागामध्ये उभे केले तर या माध्यमातून आपण लोकांची व्यवस्थापन करू शकतो, त्यांना सुव्यवस्था देऊ शकतो, त्यांना आपण काहीतरी उपलब्धता करून देऊ शकतो। ॲज एक महिला म्हणून मला असं वाटतं की महिलांचा आरोग्याचा प्रश्न फार कठीण नसतो, महिला आपल्या आरोग्याविषयी जास्त जागरूक नसतात, पण अशा ठिकाणी फिरते दवाखाने जर असतील तर या माध्यमातून महिला स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन अप्रोच करतील आणि आपली तब्येतीची, आपल्या आरोग्याची त्या काळजी घेऊ शकतील असं मला वाटतं। आणि याचपेक्षा जास्त पुढे जायचं म्हटलं तर महिला या कुटुंबावर अवलंबून असतात, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जर मी महिला म्हणून मला संधी मिळाली, कॉर्पोरेशनमध्ये शासकीय कामामध्ये जर मला संधी मिळाली तर निश्चितच मी महिलांचा स्वावलंबन म्हणजे त्यांना घरात बसल्या बसल्या काही छोटे मोठे उद्योगधंदे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी, स्वतःच्या हातामध्ये येणारा रोजगार जर त्यांना देता आला तर याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देणार आहे। आणि सर्व आपण मतदाराला काय आवाहन करणार?
मी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करत आहे की तुम्ही सुयोग्य उच्च शिक्षित आणि जो प्रशासनामध्ये जरी अनुभव नसला तरी प्रशासनामध्ये जाऊन प्रशासनाला प्रश्न विचारणारा, प्रशासनासमोर आपले मुद्दे मांडणारा असा जर तुम्ही उच्च शिक्षित उमेदवार निवडून दिला तर त्या ठिकाणी तुमच्या अडीअडचणी, तुमच्या समस्या सोडवण्यामध्ये तो अग्रेसर राहील, निश्चितच तो अग्रेसर राहील.